आलेलो आहे धामणन ग्रामपंचायत पाठीमागं बोर्ड आहे. धामणन या गावात आलेलो आहे आणि आपण नमस्कार, माझं नाव जगन्नाथ भिवा सुतार. मी वडलोबाजीत आमचा हे कारखाना असल्यामुळं मी सुरुवातीला आमच्या साध्या दगडामध्ये मूर्ती बनवत असतो. आपण देवाची पाषाण आणायला निघालो. कुठे ते धामणवली कुठे आले? धामणा खेड तालुक्यात. खेड तालुक्यात. हा, तेव्हा सर्वात म्हणजे आजच्या दिवसाचा हा कार्यक्रम आहे. आजच्या दिवसाचा म्हणजे मिरवणूक वगैरे संध्याकाळी 6च्या नंतर. तर मित्रांनो, मी आता आहे चिपळूण पोसरे गावात आणि पोसरे गावात आता समोर मंदिर. आपण कशाला चाललोय आता? मूर्ती आणायला कुठे चाललोय? खेडमध्ये कुठे चाललोय? धामणन. अच्छा, म्हणजे ह्या मंदिराच्या ज्या मूर्त्यांची स्थापना आहे उद्या आहे की परवा आहे? आज संध्याकाळपासून 3 दिवस हा कार्यक्रम असणार आहे. आणि पोसरे गावचे सगळे गावकरी आहेत. अजून पुढे 2 गाड्या गेलेल्या आहेत आणि हा ट्रक आता चाललाय. थोड्याच वेळात आता सुरू. मंगल मूर्ती. बाटली ड्रायव्हरला नाश्ता विचारलं काय नाही. मित्रांनो, आपण आलेलो आहे धामणन ग्रामपंचायत पाठीमागं बोर्ड आहे. तर मित्रांनो, आलेलो आहे धामणन ह्या गावात. इथे जो आमचा गावचा मंदिर आहे, पोसरे गावात जो मंदिर आहे, त्याच्या ज्या मूर्त्या आहेत त्या इथे घडवायला दिलेल्या आहेत. तर त्या मूर्त्या आता इथून न्यायला आलो आहे आणि मग नंतर गावात जल्लोष होणार आहे 3 दिवस, आज, उद्या आणि परवा. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग आता प्रस्थान करत आहोत आपण जिथे मूर्त्या आहेत तिकडे. एक मिनिट. माझं मेव ना सकता मी व्हिडिओ ब्लॅकचा ग्रे का झाला? खूप मोठा असा हा कारखाना आहे आणि खास करून दगडीच्याच मूर्त्या इथे बनतात. नमस्कार, माझं नाव जगन्नाथ भिवा सुतार. मी वडलोबाजीत आमचा हे कारखाना असल्यामुळं मी सुरुवातीला आमच्या साध्या दगडामध्ये मूर्ती बनवत असतो. बनवत असता मी पंढरपूरला गेलो होतो. तिथे
कृष्णशिला शाळीग्राम दगडामध्ये मला माहिती मिळाली. तिथपासून मी कर्नाटकीमध्ये दगडामध्ये मूर्ती सुरुवात केली. तिथपासून माझे मुंडे गावातली पहिली ऑर्डर झाली. त्यानंतर पोसऱ्यामध्ये झाली. तिथून माझी सुरुवात झाली. पहिली प्रथमतः एक कृष्णाची मूर्ती बनवली. कृष्णाची मूर्तीपासून मग ती सुरुवात पुढं वाढत गेली. मग अशा गावगावच्या प्रत्येक गावाच्या मूर्त्या आम्ही बनवायला सुरुवात केली. अच्छा, ह्या ज्या मूर्त्या आत्ता बनवल्यात तुम्ही पोसरे गावाच्या, ह्या म्हणजे कुठच्या दगडाच्या आहेत ह्या म्हणजे exact? पोसऱ्या गावाच्या मूर्त्या शाळीग्राम दगड, असं कर्नाटकी शाळीग्राम दगड असं म्हणतात त्याला. अच्छा त्याच्यामुळं ह्या दगडाची लाईफ म्हणजे याचा विठ्ठलाची मूर्ती जी बनली आहे अच्छा त्यातलाच दगड आपला हा वापरण्यात येतो. त्याच्यामुळे त्याची लाईफ खूप आहे. अच्छा. जो आता रंग त्याला जी चमक वगैरे आहे ती पॉलिशमध्ये पॉलिश वगैरे केलेली आहे. अच्छा, एकूण किती आता मूर्त्या घडवल्यात एकूण 10 मूर्त्या आता बनवल्या. एकूण आतापर्यंत एक 500-700 मूर्ती जास्त झाली असतील. आणि किती वेळ लागला तुम्हाला त्या मूर्त्या मूर्ती बनवायला? बनायला जवळजवळ 7-8 महिने गेले. गेल्या. अच्छा, तुम्हाला शहरी भागातूनही ऑर्डर येतात म्हणजे मुंबई मला ठिकाणी? मुंबई, पुणा, शहापूर, कर्जत वगैरे अशा बऱ्याचशा गावामध्ये मूर्त्या गेलेत आपल्या. बाहेर पण गेलेत. इंटरनॅशनल इंटरनॅशनल पण गेले. इंडियाच्या बाहेरही जातात? हो, इंडियाच्या बाहेर पण जातात. हां, UK वगैरे जातात? युके मधून पण आपली ऑर्डर गेलेली आहे इथून. गेली आहे. खास अशी कुठची मूर्ती तुम्ही एकदम आकर्षक बनवली? आकर्षक बनवली विश्वकर्मा, पंचमुखी विश्वकर्मा ठाण्यामध्ये दिली. 4.5 फुटाची मूर्ती होती. हां, ती बनवली पहिली. ती पहिली बनवली. हां, ओके, धन्यवाद. थँक्यू. त्या मंदिरातल्या गाडी लोड झाले. खूप सुंदर मूर्त्या आहेत. आपण गावकऱ्यांना विचारलं. नमस्कार, कशा होत्या मूर्त्या वगैरे तुम्ही बघितल्या तर? एकदम फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास. कशा वाटल्या? एकदम मस्त. एवढ्या म्हणजे इथे आजूबाजूच्या परिसरात कुठे असं मूर्तीचा कारखाना नाही आहे का? इथेच आहे फक्त, हा एकच आहे. हा एकच आहे. तर आता आपण धामणन गावावरून निघालेलो आहे आणि आता थांबणार कुठे आपण आता? आमरसला थांबणार आहे. मित्रांनो, गाड्या थांबल्या आहेत. इकडे आहे लंच ब्रेक. जेवायला थांबलो कारण खूप वेळ झाला ना. तर बरोबर सुभाष आदवडे आहेत. नमस्कार. मूर्त्या खूप छान आहेत. म्हणजे तुम्ही जसं कल्पना केली तशाच मूर्त्या घडल्या आहेत का? नक्कीच. आणि इकडचं कसं तुम्हाला माहिती पडलं ॲड्रेस वगैरे कसं काय? आमचे मिस्त्री पांडुरंग मिस्त्री हां हां यांच्या माध्यमातून हे मिस्त्री आपल्याला शिल्पकार आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून एकदम चांगल्या पद्धतीने पार पडलेलं आहे. पण कालपर्यंत वातावरण जरा वेगळं होतं का फोटोमुळे? थोडं विस्कळीत झालं होतं वातावरण. प्रत्यक्ष आपण म्हणजे पाहिलं नक्की काय घडलेलं, काय झालेलं? ते थोडं जरा ज्या वेळेला फोटो काढले त्यावेळेला त्याचं जे लाईटमध्ये दाखवलं त्याच्यामुळे थोडा शॅडोमध्ये थोडं मूर्तीमध्ये फरक वाटला. त्यामुळे सगळे अपसेट झाले होते. परंतु स्वतः आपण या ठिकाणी येऊन चांगलं एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता निर्माण झालेली आहे. धन्यवाद. आता पुढचा काय कार्यक्रम असणार आहे? कार्यक्रम आता इथून आपण आपल्या मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपण लालबाग इथून आपण मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. तुमच्या मुलीचं घर आहे इथे? मुलीची आहे इथे. अच्छा, जेवणाची व्यवस्था इथेच केलेली आहे सगळ्या गावकऱ्यांसाठी? सर्व गावकऱ्यांसाठी. ओके, धन्यवाद. तांदळे साहेब आहेत. तांदळे साहेब, खूप संघर्ष झाला. हां, किती वर्षाचा? 2-3 वर्षात जास्ती संघर्ष होता. नाही, जवळजवळ 12 वर्षाचा संघर्ष होता. आणि आता साक्षात्कार देवाचं झालेलं आहे. खूप छान मूर्त्या आहेत. तुम्हाला कसं वाटतं या मूर्त्यांचं? फार सुंदर मूर्ती आहेत, रेखीव आहेत. आम्ही बघितल्यानंतर आमचं मन खुश झालं. सर्व गावाले आमचे खुश आहेत. आज आनंदोत्सव आहे आमच्याकडे. आता ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या डायरेक्ट मंदिरात नाही जाणार आहेत? डायरेक्ट मंदिरात नाही नेणार आज.
त्या सानेवर आम्ही आज ठेवणार आणि परवाच्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करताना मूर्तीचं पूजन करताना आपण मूर्त्या तिकडे त्याकडे स्थायिक कायम करणार. म्हणजे एकंदरीत गावकऱ्यांच्या मनात आनंद आहे या मूर्त्या बघून. एकदम खुश दिसतात सगळ्यांचे चेहरे. धन्यवाद. बालडी जरा देता बाहेर. भात आलेला आहे. तर आपण जेवायला बसलोय. ही माहेरवासीन भाग्यवान आहे. आज नवीन मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा होत असताना पहिल्यांदाच या माहेरवासिनीच्या घरी आज गावदेवीचं आगमन झालेलं आहे. तेव्हा खरोखरच आणि या ग्रामस्थांनी या कदम परिवाराने या ग्रामदेवतेच्या सर्व भक्तांची अन्नपूर्णा आणि महाप्रसाद देऊन खरोखरच एकदम समाधान संतुष्ट केले आहे. तेव्हा आम्ही या आमच्या ग्रामदेवतेच्या वतीने विनंती करतो, निवेदन करतो या कदम परिवाराला त्यांच्या ज्या काय मनोकामना आहेत त्यांच्या प्रपंचामध्ये सुख शांती आणि इथून मुंबईपर्यंत असलेल्या मंडळाला सर्वांना सुख संपत्ती लाभो अशी आम्ही ग्रामदेवतेचरणी विनंती करतो आणि आपला खूप खूप आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.